ढोराडोंगर म्हटला की महानुभाव पंथीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय आहे. 800 वर्षापूर्वी परब्रह्म परमेश्वर स्वामी श्री चक्रधर महाराज यांनी आपल्या कृपादृष्टीने अवलोकन केलेला आणि चहुयुगीचा परमेश्वर अवतार श्री दत्तात्रय प्रभू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा डोंगर महानुभाव पंथीयांसाठी असती परीचे आचरण करण्यासाठी योग्य समजला जातो. पंथातील अनेक साधू संत ज्ञात अज्ञात लोक तिथे येऊन आपले आचरण करीत असतात. 800 वर्षापासून अनेक जणांनी या डोंगरावर येऊन आपले अत्यंत कडक आचरण करून आपला देह क्षेपलेला आहे. त्याचप्रमाणे हे कठीण आचरण आता सद्यस्थितीत वैरागी बाबा सोनपेठकर हे तेथे राहून आचरण करीत आहेत. गेली 8 ते 9 वर्ष बाबा तेथे राहत आहेत. गेल्या 9 वर्षापासून फक्त अटन विजन भिक्षाभोजन हेच त्यांचे जीवन आहे. सध्या बाबांची तब्येत अत्यंत नाजूक आहे. ते खाली उतरून भिक्षेसाठी जाऊ शकत नाहीत. असे अनेक साधक आहेत ज्यांना बाबांबद्दल माहिती आहे, त्यांना भेटण्याची उत्सुकता आहे, परंतु बाबांपर्यंत पोचायचे कसे हे त्यांना माहिती नाही. बाबांची माहिती इतरांपर्यंत पोहोचावी, त्यांचे आचरण, त्यांचे जीवनमान इतरांपर्यंत पोहोचावं म्हणून बाबांच्या जीवनावर एक पुस्तक लिहावं असा एक विचार मनामध्ये येऊन गेला. परंतु हा विचार अंमलात आणायचा तर बाबांची परवानगी हवी. मग बाबांना विचारले असता बाबांनी परवानगी दिली. बाबांनी दीक्षा घेतल्यापासून आतापर्यंतचं आयुष्य शब्दबद्ध करावं असा एक विचार मनात येऊन गेला. खरं तर बाबांचं आभाळ एवढं थोर व्यक्तिमत्व आपल्या शब्दात मावेल की नाही अशी एक शंका होती. परंतु एक विचार सतत मनात येत असे की बाबांचं जे आचरण आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. हे आचरण पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा गेले पाहिजे. अनेकांनी बाबांमुळे आपलं कसं भलं झालं आहे त्याचे अनुभव सांगितले. काही गोष्टी बाबांच्या आम्ही ऐकल्या होत्या त्या अशाच पद्धतीने पुस्तक तयार झालं. परंतु बाबांना भेटण्याची, त्यांचा आशीर्वाद घेण्याची अनेकांची इच्छा असते. परंतु काही कारणामुळे जे बाबांपर्यंत येऊ शकत नाहीत, पोहोचू शकत नाहीत, अशांसाठी एक व्हिडिओ तयार करावा असे आम्ही विचार केला. आणि त्या व्हिडिओद्वारे ह्या ढोराडोंगराचं आध्यात्मिक महत्त्व आणि बाबांचे आचरण आपल्यापर्यंत पोहोचवावं असा एक व्हिडिओ तयार करावा असं आम्ही ठरवलं. ह्या व्हिडिओमध्ये बाबांची माहिती आणि ढोराडोंगराची आध्यात्मिक माहिती महंत श्री राहेरकर बाबा यांचे शिष्य श्री सुरेशराज दादा आपल्याला सांगणार आहेत. ह्या व्हिडिओद्वारे जी माहिती आम्ही देणार आहोत त्याचा एक QR कोड तयार करावा आणि तो QR कोड पुस्तकाच्या पानावर शेवटच्या पानावर छापावा असे आम्ही ठरवले. जेणेकरून कुणीही आपल्या मोबाईलद्वारे तो QR कोड स्कॅन केला तर बाबांची माहिती, बाबांचं दर्शन आणि ढोराडोंगराची माहिती त्यांना घरबसल्या मिळू शकते. ही एक अभिनव संकल्पना आम्ही आणली आहे. सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी आमची
महानुभाव पंथामध्ये ज्या परिसराचं आध्यात्मिक एक आगळंवेगळं मूल्य आहे, पावित्र्य आहे, अशा एका महत्त्वपूर्ण ठिकाणी आपण येऊन पोहोचलो आहोत. हे म्हणजे हा ढोराडोंगरचा असलेला परिसर, ज्यामध्ये महानुभाव पंथाचा अतिशय पवित्र असणारा इतिहास आपल्याकडे आहे. हा आपला वारसा आहे, हा सांस्कृतिक ठेवा आहे, जो आपल्याला प्रेरणा देणारा आहे. अशा एका ठिकाणी आपण येऊन पोहोचलो आहोत. हे नागोसली हे गाव आहे. सर्वसाधारणपणे मुंबई नाशिक हायवेवरील घोटी हे ठिकाण आणि घोटीपासून वायव्येला घोटी वैतरणा रोडवर नागोसली एक सर्वसाधारणतः घोटीपासून 18 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरचं हे ठिकाण आहे. ढोऱ्याडोंगरात येण्यासाठी आरंभी इथे या रस्त्याने यावं लागतं. इथे आपल्याला आपली वाहनं आपण ठेवू शकतो आणि इथून आपला पायी प्रवास ढोऱ्याडोंगराच्या दिशेनं होतो. ज्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तिथली संपूर्ण आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी जाणून घेणार आहोत. ज्या परिसराचं हे आध्यात्मिक पावित्र्यतेचं महत्त्व आहे, हे आता आपण समजून घेणार आहोत आणि त्या वाटचालीच्या प्रवासाला आपला प्रारंभ होतो आहे. नागोसली या ठिकाणाहून आपला आता ढोऱ्याडोंगराकडचा प्रवास प्रारंभ होतो आहे. मी आपणाला सर्वांना त्या ठिकाणी आता घेऊन जात आहोत. आपण सर्वजण या निमित्ताने माझ्यासोबत प्रवास करावा अशा प्रकारची मी आपणा सर्वांना विनंती तथा सूचना करतो. परिवार जो स्वामीचा त्रिप्रकारे, जिये दर्शनी बोधवंतानुसरले, तया हात जोडो नियानम्र भावा, नमस्कार या थोर महानुभावा, नमस्कार या थोर महानुभावा. साधक बंधूंनो, आपण नागोसलीवरून आपला प्रवास सुरू झाला. ढोऱ्याडोंगराच्या दिशेने आपली वाटचाल सुरू आहे. आता आपण ज्या ठिकाणी येऊन पोहोचलो आहोत, हे त्र्यंबकेश्वरच्या अगदी दक्षिण बाजूला असलेलं हे ठिकाण आहे. आपल्याला दृष्टिक्षेपात येत असेल, या परिसरातील ही वैतरणा नदी आणि तिच्यावर असलेला हा छोटासा धरणाचा बांधारा, विशाल पाण्याचा हा जो सागर आहे आणि या परिसराला एक प्रकारचं नैसर्गिक सौंदर्य प्रदान करणारं हे ठिकाण आहे. या परिसरासोबतच मुंबईसारख्या महानगराची तहान भागविणारं हे जलाशय आहे आणि या परिसरातील हे मधुर पाणी या संपूर्ण मुंबई शहराला या ठिकाणाहून पाठवलं जातं, असं हे ठिकाण आहे. ज्या झाडाखाली आपण उभे आहोत हे औदुंबराचं झाड. जेव्हा साधक वृंद इकडे वाटचालीला प्रवास सुरू करतो, तो या झाडाखाली येऊन विसावतो. या सर्व परिसराला एक प्रकारच्या स्मरण साधनेनं सात्विकता प्राप्त झालेली आहे. म्हणजे आध्यात्मिक साधनेचं असं पावित्र्याचं हे ठिकाण आहे. निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेला हा परिसर आपणा सर्वांना तनामनाला आल्हाद देणारा असा हा परिसर आहे. आता आपली यापुढे वाटचाल ढोऱ्याडोंगराच्या दिशेने आपण सुरुवात करतो आहोत. महानुभाव पंथामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं या महाराष्ट्रातून 12व्या शतकाच्या शेवटी उत्तरापंथे गमन झालं. त्यानंतर आचार्य श्री नागदेवांपासून ही ज्ञान परंपरा पुढे अव्याहत सुरू राहिली. नागदेवाचार्य यांचं देहावसान झाल्यानंतर महानुभाव संप्रदायामध्ये
उपाध्य कमळाऊसा आणि आचार्य श्री कवीश्वर व्यास हे 2 प्रमुख शाखेचे परंपरेचे कर्ते पुरुष तयार झाले. यामध्ये आचार्य श्री कवीश्वर व्यास यांनी आपली परंपरा पुढे आचार्य श्री परशुराम यांच्याकडे सुपूर्द केली. या परशुराम व्यासांच्या नंतर त्यांचे शिष्य झाले आचार्य श्री पेटे हरिव्यास, अत्यंत विद्वान आणि विरक्त असलेले हे त्यांचे शिष्य. हे ईश्वर दर्शनास गेल्यानंतर कवीश्वरातील सर्व परिवारांनी पेटे हरिव्यासांचे जे शिष्य होते ते आचार्य श्री अचळ मुरारी व्यास यांना सर्वांनी मिळून महानुभाव पंथाच्या आचार्यपदी प्रतिष्ठित केले. तो कालखंड मुरारी मल्ल व्यास यांचा जो कालखंड आहे तो शके 1280 ते शके 1320. अत्यंत विरक्त आणि विद्वान असलेले हे आचार्य श्री पेटे हरिव्यासांचे शिष्य महानुभाव संप्रदायाचं चिंतन करत महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असणाऱ्या या ढोऱ्या डोंगरामध्ये ज्यांनी जाऊन घोर तपसाधना केली, अत्यंत विरक्त साधनेमध्ये ते निरंतर असत. अनेकदा त्यांच्या निश्चल साधनेमध्ये असताना क्वचित वेळी काही पक्षीही त्यांच्या डोक्यावर येऊन बसायचे, तरी ते निश्चल असायचे. अशा प्रकारे महानुभाव पंथामध्ये त्यांच्या या निश्चल धर्म साधनेनं, स्मरण साधनेनं त्यांना अचळ ही नामना प्राप्त झाली. असे हे विद्वत रत्न. यांचा ढोऱ्या डोंगरामधल्या धर्म साधनेमध्ये कालखंड क्रमित असताना सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या अस्थिपरी प्रकरणावर काहीतरी स्वतंत्र भाष्य लिहावं अशी त्यांना स्फुरद रूपता झाली आणि यामधून त्यांनी अस्थिपरी प्रकरणावर कापुराची अस्थिपरी नावाचं स्वतंत्र असं भाष्य तयार केलं. चरित्राबाब ग्रंथामध्ये ढोरेया डोंगरी अचळ मुरारी केली अस्थिपरी कापुराची अशा प्रकारची ओळ आपल्याला वाचायला मिळते. अशा या अचळी मुरारी मल्लव्यास यांनी या ढोऱ्या डोंगरामध्ये या महाराष्ट्राच्या पूर्व पश्चिम असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. त्याचाच काही भाग इगतपुरी तालुक्याच्या परिसरात आहे. या भागाला ढोऱ्या डोंगर असं म्हणतात. या परिसरामध्ये त्यांनी ही धर्मसाधना केली आणि त्यातून या महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकरणाची निर्मिती झाली असं हे ठिकाण. ज्यामध्ये परमेश्वर जोडता येतो असं हे ठिकाण सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी साधकांकडून अशंसित केलेलं असं हे देशाच्या शेवट ईश्वराला जोडणारं हे ठिकाण. अशा प्रकारच्या या ठिकाणामध्ये अचल मुरारी मल्लव्यासांनी आपलं देह ईश्वराला समर्पित केलं असं हे महत्त्वपूर्ण असलेला हा ढोरा डोंगर आणि परिसर. पुढे भविष्यामध्ये नंतर येणाऱ्या कालखंडामध्ये अनेक संत साधक, अनेक साधवी याच रस्त्याने या ढोऱ्या डोंगरामध्ये येऊन पोहोचले आणि त्यांनी देखील अचळ मुरारी मल्लव्यासांच्या पावलावर पाऊल ठेवून आपली धर्मसाधना आचरत त्यांनी ईश्वर जवळ केला असं हे महत्त्वाचं ठिकाण. या सर्व साधनवंतांना या ठिकाणी आम्ही मनपूर्वक अभिवादन करतो, दंडवत प्रणाम करतो. अथ श्री करुणा स्तोत्र प्रारंभ. सह्याद्रिवासी चहुयोगी तुझा व्याघ्रादिवेशाधरी स्वामी माझा. ऋणानुबंधे घडलास बंधू कृपा करावी अनमित बंधू.
विज्ञप्ती भावी तुझ लागी आता, साह्य करावे मजला जी दत्ता, दुःखार्णवी मी बहु होत दग्धो, कृपा करावी अनमित बंधू, कृपा करोनी मजनी ववावे, त्या पंकजाचे मजदास्य द्यावे, द्वेषी कखाई मद काम क्रोधो, कृपा करावी अनमित बंधू, ईजी दत्ता करुणामी भावा, स्वरूप तुझे मजलागी दावा, देवाति देवानंतो अगाधो, कृपा करावी अनमित बंधू, ईजी दत्ता मरणामी भावा, स्वरूप तुझे मजलागी दावी, तू आर्तदानी करुणादि सिंधू, कृपा करावी अनमित बंधू, कृपा करावी अनमित बंधू। श्री दत्तात्रेय महाराज की जय। दंडवत प्रणाम। तया ज्ञानियाचे निदर्शने, पापा होती पुरश्चरणे, तयाचा अभ्यरण करावा कवणे, भलतेन वंदावे। आज या पवित्र अशा या ढोऱ्या डोंगराच्या कुशीत आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। ह्या जागेच्या भौगोलिक माहिती संदर्भाने सांगायचं तर याला ढोऱ्या डोंगर हे नाव का पडलं यामागची एक आख्यायिका आहे। प्राचीन काळामध्ये अगदी वेदाच्या काळामध्ये याला वृषभाक्य अशी एक नामना होती। मूळचा हा वृषभ असा संस्कृतमधला शब्द जो बैलासाठी वापरला जातो। वृषभ म्हणजे बैलाच्या आकाराचा हा डोंगर म्हणून याला ढोऱ्या डोंगर अशी ही नामना या ठिकाणी प्राप्त झाली। अतिशय निसर्गरम्य असणारा हा परिसर साधकांच्या साधनेसाठी अतिशय अनुकूल होता। परमेश्वराने देशाचा शेवट ज्यावेळेस सांगितला तर तो देशाचा शेवट ती तपसाधना करण्यासाठी आमचे साधक या ठिकाणी उपस्थित झाले। आपण आजूबाजूच्या या परिसरामध्ये अगदी पाहू शकता की या डोंगराच्या उत्तर बाजूला माझ्या उजव्या हाताला आपणाला हा प्रदीर्घ असा खूप मोठा जलाशय दिसतो। हा जलाशय म्हणजेच हे वैतरणा नावाचं धरण आहे। या ठिकाणी या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये अनेक नद्या या ठिकाणी भरून वाहतात आणि या नद्यांचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी व्हावा म्हणून या ठिकाणी वैतरणा त्याप्रमाणे ह्या डाव्या बाजूला असणारं वाकी नावाचं खूप मोठं असं धरण या ठिकाणी अनेक लोकांच्या अनेक शहरांची तहान भागवत असतं। त्याच पद्धतीनं ऐतिहासिकदृष्ट्या सुद्धा ह्या जागेला खूप मौलिक असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। आपल्याला माहीत आहे की शिवाजी महाराजांच्या कालावधीमध्ये किंवा अगदी प्राचीन कालावधीमध्ये सुद्धा अनेक किल्ल्यांची निर्मिती ह्या परिसरांमध्ये झालेली आहे। जर आपण ह्या उत्तर बाजूला या ठिकाणी पाहू गेलं असता त्र्यंबकेश्वरच्या बाजूला तिकडे त्र्यंबकेश्वर आहे। त्र्यंबकेश्वरच्या अनेक किल्ले या ठिकाणी आपल्याला दिसतात। इकडे मेटघर नावाचा किल्ला आहे, अंजनेरीचा पर्वत आहे। त्याच पद्धतीने ह्या वैतरणा डॅमच्या मागच्या बाजूला इकडे भास्करगड नावाचा किंवा हर्षा नावाचा एक किल्ला आहे। अशा खूप साऱ्या ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही जागा ही पवित्र भूमी आहे। त्याच पद्धतीने आपण ह्या समोरच्या बाजूला पाहिलं तर इथे एक नवरा नवरीचा किल्ला म्हणून सुद्धा एक प्रसिद्ध असा किल्ला या ठिकाणी आहे। तर अनेक अशा सांस्कृतिक किंवा भौगोलिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न असणारा हा परिसर महानुभाव साधकांच्या धर्मसाधनेसाठी आणि आचरणासाठी अतिशय सुलभ आणि योग्य होता। त्यामुळेच अनेक साधकांनी या ठिकाणी येऊन आपली साधना परिपूर्ण केली।
या ठिकाणी या जागेचं असं महत्त्व आहे. मानवपंथामध्ये मोक्ष साधनेसाठी अनुकूल असणारं हे ठिकाण अर्थातच हे ढोरा डोंगर. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी 12व्या शतकामध्ये या नाशिक जिल्ह्याच्या परिसरामध्ये जेव्हा स्वामींचं वास्तव्य झालं, एक दिवसाच्या प्रवासामध्ये स्वामी ब्रह्मगिरीच्या पर्वतावर आले आणि त्या ठिकाणी उभे राहून हा संपूर्ण परिसर सर्वज्ञांनी आपल्या नजरेनं निहाळलेला आहे. ज्या परिसराला सर्वज्ञांच्या कृपादृष्टीचा लाभ झाला असं हे महत्त्वपूर्ण ठिकाण. मानवपंथामध्ये या ठिकाणाला कैवल्य दुर्ग असं संबोधलं जातं. ज्या ठिकाणी परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठीचं अनुकूल असणारं हे ठिकाण. 13व्या शतकापासून मानवपंथातील अनेक संत साधक आचार्य या परिसरामध्ये आले आणि ज्यांनी आपल्या पवित्र अशा स्मरण साधनेनं, नामसाधनेनं, ध्यान साधनेनं या परिसराला सात्विकता प्रदान केली असं हे ठिकाण. ज्या परिसराचं भौगोलिक माहिती आपण श्रवण केली, या परिसराची आध्यात्मिक पार्श्वभूमीचंही आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत. 13व्या शतकामध्ये आचार्य श्री नागदेवांचे जे सुपुत्र वैराग्यदेव बालवयामध्ये ज्यांचं अनुसरण झालं आणि ईश्वर जोडण्यासाठी सर्वात आरंभी मानवपंथाचे पहिले साधक म्हणून या परिसरामध्ये आले. ज्या सर्वज्ञांनी आपल्या महत्त्वपूर्ण सूत्रामध्ये देशाचा सेवट आणि झाडाचा तळवटा, देशाचा सेवटा आणि झाडाचा तळवटा असे दोन महत्त्वाचे एका सूत्रात दोन शब्द सांगितलेले आहेत. हा परिसर, या परिसराचा जेव्हा आपण विचार करतो, हा महाराष्ट्राचा शेवटचा परिसर. या अर्थानं या परिसराला देशाचा शेवट मानलं जातं. आणि झाडाचा तळवटा या अर्थानं इथे एवढा एकांत आहे, हा असा परिसर आहे. या परिसरामध्ये नसुद्धा उपस्थित जरी झालं, साधनेसाठी जरी येऊन पोहोचलं, तरी ती सात्विकता आपल्या सर्वांच्या प्रत्ययाला येते असं हे ठिकाण. आचार्य श्री नागदेवांचे सुपुत्र असणारे श्री वैराग्यदेव जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंना अनुसरले, तेव्हा ते या परिसरामध्ये आले. त्यांचं अनेक दिवस इकडे वास्तव्य झालं. नित्यविधीची चर्या करत असताना गावामध्ये लोकांकडे भिक्षा मागावी आणि अशा एकांतस्थळी येऊन ईश्वराला आठवावं, चिंतन करावं असं हे ठिकाण. या ठिकाणी राहून त्यांनी दिवसभर ईश्वर साधना करावी. रात्रीच्या वेळेला ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत, या कपारीमध्ये त्यांचं वास्तव्य असायचं आणि इथे ईश्वर जोडण्यासाठी तिन्ही त्रिकाळ दिवसाचे अष्टप्रहर ती धर्मसाधना करायचे असं हे ठिकाण. आचार्य श्री वैराग्यदेवांच्या नंतर या परिसरामध्ये 13व्या शतकामध्ये या पंथाचे तृतीय आचार्य आचार्य श्री परशुराम यांचा म्हणजे आगमन या परिसरामध्ये झालं. त्यांच्या सत्शिष्य असणाऱ्या महातपस्विनी नाती नागाईसा यांनी शेजारच्या पर्वतावरती ईश्वर दर्शनासाठी साधना केली आणि ते ईश्वर दर्शनाला गेल्यानंतर त्या दुःखामध्ये उद्विग्न होऊन आचार्य श्री परशुराम व्यास या परिसरामध्ये आले आणि त्यांनी या ठिकाणी ईश्वर साधना केली, स्मरण साधना केली असं हे ठिकाण. त्यांच्यानंतर या परिसरामध्ये जवळजवळ 14व्या शतकाच्या दरम्यान या परिसरामध्ये मानवपंथाचे एक महत्त्वपूर्ण आचार्य ज्यांच्या स्मरण साधनेबद्दल आचार्य श्री अचळ मुरारी मल्ल व्यास या नावाने ज्यांना संबोधले जातं, ते या परिसरामध्ये आले. अत्यंत विरक्त असलेली त्यांची साधना आणि स्मरण साधनेनं ईश्वराला त्यांनी जवळ केलेलं असं हे ठिकाण. एक दिवस अशाच परिसरामध्ये शांत निवांत ठिकाणी ईश्वराला आठवीत बसलेले असताना त्यांच्या चेहऱ्यावर त्यांनी उपरण्याचं आच्छादन घेतलेलं, वस्त्र आच्छादून घेतलेलं होतं आणि इतके स्थिर होऊन बसलेले ते होते, या स्मरण साधनेमध्ये तल्लीन झाले. जेव्हा ईश्वराच्या अनुभूतीशी त्यांची अंतरसाधनेला प्रारंभ झाला, आसपासच्या सर्व गोष्टींचा विसर त्यांना पडला. त्यांची देहमूर्ती इतकी स्थिर झालेली होती. त्यावेळेला त्या परिसरातला एक उडणारा पक्षी त्यांच्या डोक्यावर येऊन बसला. किंबहुना त्याला असा भास झाला की हे एखाद्या झाडाचं एखादं खोड असावं, निष्पर्ण खोड असावे की ज्यावर तो बसलेला आहे. बऱ्याच वेळ तो पक्षी तिथे बसलेला आणि तिथे आचार्य श्री मुरारी मल्ल व्यास नामसाधना करत होते, ध्यान साधना करत होते. कालांतराने या परिसरामध्ये असे त्यांची साधना सुरू असताना एक दिवस या परिसराचा एक राजा, ज्याचं इतिहासामध्ये दुर्योधन असं नाव येतं, हा कलियुगातला दुर्योधन नावाचा एक नामांकित राजा या परिसरामध्ये जेव्हा शिकारीला आला,
तेव्हा त्याला हे दृश्य त्यांनी लांबून पाहिलं. एक पक्षी कशावर तरी बसलेला आहे. त्याचा वेध घेण्यासाठी त्याने बाण तर सोडला, पण जवळ येऊन पाहिलं तर तिथे पक्षी नव्हता. तिथे हे संत साधक बसलेले होते. त्याचा बाण त्यांच्या डोक्यावरून निघून गेलेला होता. जवळ आल्यानंतर तो शरणागत झाला आणि दुःख करू लागला. जर थोडाही माझ्या लक्षामध्ये जर चूक झाली असती तर माझा बाण नकळत एका संत साधकाला, सत्पुरुषाला लागला असता. त्यांनी खूप व्याकुळतेनं गयावयाकडून अनुताप केला आणि तो प्रतिदिनी तेथे दर्शनासाठी येऊ लागला. काळांतराने तो पुढे अनुग्रहित झाला. त्याने ईश्वर मार्गीचा उपदेश घेतल्याचा उल्लेख कापुराची अस्थिपरी नावाच्या ग्रंथामध्ये आपल्याला हा संदर्भ वाचायला मिळतो. आणि तेव्हा पुढे तो सातत्यानं येत गेला. नंतर त्या राजाने अनुसरण घेतलं आणि बरीचशी द्रव्यसंपत्ती त्यांनी आचार्य मुरारी मल्ल व्यासांकडे सुपूर्द केली. त्या द्रव्यातून या आचार्य मुरारी मल्ल व्यासांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक साधकांच्या ठिकाणी भजन, पूजन, द्रव्य अर्पण करण्याची सेवा त्यांनी केली. अशा प्रकारच्या या राजाच्या या घटनाप्रसंगातून आचार्य श्री अचल मुरारी मल्ल व्यास यांनी कापुराची अस्थिपरी नावाचं स्वतंत्र एक भाष्यग्रंथ लिहिलेला आहे. एक भाष्यग्रंथाचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. महानुभाव पंथामध्ये अशा अनेक ग्रंथ साधनेची निर्मिती अशा जागेवर झाली. या अर्थानं ही ध्यान साधनेची जागा आणि त्यानंतर इथे ग्रंथसाधना अशा प्रकारे जन्माला आल्याचे अनेक पुरावे आपल्याला प्राचीन ग्रंथसाधनेमध्ये पाहायला मिळतात. यासोबतच अगदी अलीकडच्या काळामध्ये महानुभाव पंथातील अनेक संत साधक या परिसरात आलेले आहे, ज्या माध्यमातून आदरणीय पूजनीय महात्मा श्री महेश कुमार दादाजी नावाचे वैराग्यमूर्ती या परिसरामध्ये आलेले आहेत. त्यांनी इथे धर्मसाधना, ध्यानसाधना केल्याचा उल्लेख अनेकांकडून ऐकायला मिळतो. त्यासोबतच ज्यांच्या निमित्तानं आपण या ग्रंथाचं प्रकाशन करतो आहोत ते आदरणीय आचार्य महंत श्री सोनपेठकर बाबा वैराग्यमूर्ती गेले अनेक वर्षापासून या परिसरामध्ये वास्तव्याला आहेत. त्यांच्या ध्यानसाधनेतून, स्मरण साधनेतून अनेक अनुभूतीचे घटनाप्रसंग आपण या ग्रंथामध्ये पाहत आहोत. अशा अनेक कपारी या संपूर्ण परिसरामध्ये आहेत. इथल्या प्रत्येक कणाकणाला सर्वज्ञांच्या चरणाचा, नामाचा स्पर्श झालेला आहे. ही पवित्रता आहे. महानुभाव पंथातील अनेक संत साधक, तसेच नामधारक साधक या परिसरामध्ये येतात, इथली पवित्रता अनुभवतात. असं हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं ध्यान साधनेचं हे ठिकाण आहे, अर्थात हा ढोरा डोंगर आहे. बंधू चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेश्वरा चेतपरा कारुण्या नटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा संबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावी विभो गुर्जरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. महानुभाव संत साधकांची तपोभूमी असलेल्या ढोऱ्या डोंगरात आपण आलेलो आहोत. आदरणीय श्रद्धेय वैराग्यमूर्ती श्री सोनपेठकर बाबाजी यांच्या तपसाधनाच्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. सुमारे 11 वर्षापूर्वी बाबाजी या ठिकाणी आपली देह क्षेपण्याकरता
म्हणजेच महानुभव तत्त्वज्ञानानुसार जी अस्थिपरीचं आचरण करण्यासाठी येथे आले होते। येथे जसं आपण ऐकलं असेल की ढोऱ्या डोंगराची जी ऐतिहासिक भूमिका आहे, ऐतिहासिक त्याच्याबरोबर जी आध्यात्मिक पार्श्वभूमी आहे, 13व्या शतकापासून ते या क्षणापर्यंत अनेक साधकांनी या ठिकाणी आपली तपसाधना केलेली आहे आणि त्याच साधनेचा एक भाग म्हणून आपले सोनपेठकर बाबाजी येथे चर्या करत आहेत। 11 वर्षापूर्वी सोनपेठकर बाबा येथे आले असताना त्यांनी स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित अस्थिपरीचं नित्यविधीचं आचरण करत असताना याच परिसरात गावोगावी भिक्षा मागितलेली आहे। परंतु वयाच्या वार्धक्यामुळे देहाची अशक्ती उपलब्ध झाल्याने त्यांना पुढील भिक्षाविधी करणं अत्यंत कष्टप्राय होऊ लागलं। त्याचवेळी या समोर जे गाव आहे त्या गावातील ज्या माऊली आहेत सीताबाई सोडणर, ह्याच माऊलीने बाबांची आस्थागायत सेवा शुश्रूषा त्या करत आहेत। महानुभव तत्त्वज्ञानानुसार 7 नित्यविधी व 4 निमित्तविधी आहे। संघ सांगात भेट शुश्रूषा, या शुश्रूषा जो प्रेमोपायाचा विधी आहे, कारण आपल्या पडल्याची शुश्रूषा कीजे हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींची आज्ञा प्रणाली आहे आणि त्याचनुसार हे माऊली बाबांची अव्याहतपणे सेवा करत आहे। मागील वर्षी श्री ब्रह्मविद्या पाठशाळा तरडगाव येथील साधकवृंद आपल्या नित्यविधी साधना प्रशिक्षण शिबिरासाठी येथे आले होते। आज आपण बघितलं असेल की निसर्गोपचार पद्धतीला खूप मान्यता उपलब्ध झालेली आहे। भारत सरकार देखील आयुष अंतर्गत जी नॅचरोपॅथी आहे किंवा योग साधना आहे, या ज्या वैद्यकीय प्रणाली आहे त्यांना प्रोत्साहित करत आहे। मागील वर्षी आम्ही इथे आला असताना आम्हाला एक अनुभव आला। एक साधक आम्हाला भेटले, प्रशासकीय कर्मचारी असलेले आणि सेवानिवृत्ती घेतलेले जे महात्मे आहेत, त्यांचं नाव दुधाणे काका, ते आम्हाला इथे भेटले। त्यांची मुलाखत घेतल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ते बोन कॅन्सरने पीडित होते। बोन कॅन्सर असलेला हा माणूस अनेक प्रकारच्या ॲलोपॅथीच्या वैद्यकीय उपचारांना देखील त्यांना कुठल्या प्रकारची साथ दिली नाही। अनेक प्रकारच्या गोळ्या औषधं चालू होते, परंतु शेवटी आपलं जे उर्वरित आयुष्य आहे ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित जे आचार प्रणाली आहे, जे धर्मसाधना आहे, त्याला व्यतीत करावं म्हणून त्यांनी संन्यास घेतला। संन्यास घेतल्यानंतर ते या ठिकाणी आले आणि येथेच त्यांनी या ढोऱ्या डोंगराच्या कुशीमध्ये आपली नित्यविधीची साधना चालू ठेवली। अव्याहतपणे साधना चालू करतात असताना काय आश्चर्य की 1 वर्ष कुठल्याही प्रकारची गोळी न घेता ते व्यक्तिमत्व ठणठणीत येथे आपल्या येथेच त्यांचा समोर आश्रम आहे आणि ते आचार करत आहे। म्हणजेच आचार्य योग्यता विचार्य दृढता हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्त्वज्ञानाला अनुसरून जी कोणी व्यक्ती येथे धर्मसाधना करेल तर त्याच्यामध्ये कसा प्रकारचा आमूलाग्र बदल होतो हे आपल्याला एक वैद्यकीय चॅलेंज जे आपल्याला या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे। म्हणून या ठिकाणी सर्व साधकांनी आपल्या नित्यविधीचा लाभ घ्यावा अशी सर्वांना आवाहन करत आहे। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। अखिल मानवमात्राच्या उद्धारासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जो उद्धाराचा महामंत्र दिला, ज्या माध्यमातून अनेक अमृतमय सूत्रांचं मार्गदर्शन निरूपण झालं, त्या सूत्रांच्या वाटचालीने 12व्या शतकापासून आता 21व्या शतकापर्यंत या ईश्वरीय धर्माची अर्थात महानुभाव संप्रदायाची वाटचाल सुरू आहे। आता आपण ज्या ठिकाणी आहोत हा ढोरा डोंगराचा परिसर महाराष्ट्राच्या अगदी शेवटच्या कोपऱ्यात या ठिकाणी नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरीच्या परिसरातला हा डोंगर आहे। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सर्व संतांना साधकांना मार्गदर्शन करताना आज्ञा केलेली आहे की त्याने आपल्या ईश्वर धर्माची साधना ही महाराष्ट्रात असून करावी आणि अशा विहित महाराष्ट्रामधला हा महत्त्वपूर्ण असलेला परिसर हा तसा देशाचा शेवट आहे। परमेश्वर जोडण्यासाठी सुद्धा एक जागा असावी लागते। ही अशी एक जागा आहे जी पूर्वजांनी 13व्या शतकात शोधून काढलेली आहे। हा जो पाठीमागे दिसणारा ढोरा डोंगराचा परिसर आहे, या डोंगरामध्ये अनेक कपारी आहेत
13व्या शतकापासून आज 21व्या शतकापर्यंत असंख्य संत साधक या परिसरामध्ये येतात, आपली नित्यविधीची धर्मसाधना करतात, परिसरातील छोट्या गावांमध्ये दैनिक असणारी भिक्षाविधी करतात आणि इथे ईश्वर साधनेचं अनुष्ठान करतात. वातावरणामधलं पावित्र्य, निसर्ग सौंदर्य आणि इथे एक मिळालेला एकांतवास. परमेश्वर जोडण्यासाठी अशा एकांताच्या जागा पूर्वजांनी शोधल्या. त्या जाग्यांवरून त्यांनी ईश्वर साधना त्याचा म्हणजे अनुभव घेतला आणि त्या अनुभवातून या महाराष्ट्रामध्ये विहित असलेला हा परिसर आहे. हा एकदम देशाचा शेवट, गावाचा शेवट आहे. इथे आल्यानंतर संत साधकाला ती पवित्रता येते. गेले अनेक वर्षापासून इथे आम्ही सर्व संत साधक या परिसरामध्ये येतो. इथे सात्विकता प्रत्ययाला येते. धर्मसाधना करत असताना कुठल्याही प्रकारचा इंद्रियांचा उद्रेक इथे होत नाही. मनोदमन, इंद्रियदमन, देहदमन या तीनही प्रकारची साधना करत असताना ही वैराग्य साधना इथे राहून आपल्याला अनुभवता येते. कारण बाहेरून कुठल्याही प्रकारचं प्रलोभन इथे आपल्याला उद्दीपित करत नाही. म्हणून इंद्रियांची स्वस्थता आणि मनाची सुद्धा सात्विकता, स्वस्थता इथे निर्माण होते. इथे राहून साधक ही सर्व नित्यविधीची साधना करतो असं हे ठिकाण. या साधनेमध्ये गेल्या 12व्या शतकापासून आजपर्यंत अनेक संत साधक या परिसरामध्ये आले. इथे अनेक संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर भारतभरातून इथे संत साधक येतात, आपली नित्यविधीची साधना करतात, इथे पवित्रता अनुभवतात. मागील वर्षी श्री ब्रह्मविद्या पाठशाळेच्या वतीनं याच ढोऱ्या डोंगराच्या पायथ्याला नित्यविधी प्रशिक्षण साधना शिबिर झालं होतं. त्यावेळेला अनेक आचार्य त्यावेळेला मार्गदर्शनाला होते. आमच्यासह अनेक 200 साधक या सेवेमध्ये इथे म्हणजे अनुभवण्यासाठी होते. त्या 11 दिवसातली आलेली जी साधनेची अनुभूती आहे ती अतिशय शब्दातीत आहे आणि त्यातली पवित्रता ही सगळ्यांना अंतःकरणामध्ये पुलकित करून जाणारी आहे असं हे ठिकाण आहे. इथे आल्यानंतर स्वाभाविक या सर्व गोष्टींचा अनुभव मिळतो. बाहेरच्या भौतिक जगापासून दूर आल्यानंतर एक प्रकारची सात्विकता निर्माण होते. अर्थात पूर्ण वेळ आपण भौतिक साधनामध्ये रममाण होऊ शकत नाही, परंतु ईश्वर जोडण्यासाठी अशा विहित परिसरामध्ये यावं लागतं. सर्वज्ञांनी जी अस्तिपरी आपल्याला सांगितलेली आहे तिचं आचरण करण्यासाठी साधक इथे पोहोचतात. असं हे ठिकाण परमेश्वराच्या अविद्यमानी कसं राहायचं हे शिकविणारी ही जागा आहे. इथली पवित्रता प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये येते. किंबहुना इथून मार्गस्थ होताना अनेक संत साधक इथली माती आपल्या कपाळाला लावतात, कारण इथे अनेक संत साधकांनी ईश्वर इथे जोडलेला आहे. किंबहुना ही अशी जागा आहे की जिथे आपल्याला ईश्वर जोडता येतो. म्हणून अशा जागेचं आपल्या सगळ्यांना दर्शन घडावं. इथली पवित्रता, ऐतिहासिकता, इथली भौगोलिकता आणि आध्यात्मिक असलेली पार्श्वभूमी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था यासोबतच आमचे अनेक सहकारी आज या निमित्तानं इथे आलेत, इथली पवित्रता अनुभवली. त्यासोबतच आमच्या धर्मभगिनी आदरणीय प्राचीताई लहानकर मुंबईवरून आदरणीय बाबांना भेटायला नेहमी इथे येत असतात. बाबांच्या त्या सत्शिष्य आहेत. बाबा आदरणीय आचार्य महंत श्री सोनपेटकर बाबा यांनी जी वैराग्य साधना इथे केली, ईश्वर अनुष्ठानाची साधना केली, ते करत आहेत. याचे अनेक अनुभव त्यांनी या आपल्या कैवल्याच्या वाटेवर या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहेत. या ग्रंथात हा संपूर्ण जीवन प्रवास आपणाला अनुभवायला मिळणार आहे. याची ही ध्वनिचित्रफीत आपल्या सर्वांच्या समोर पोहोचत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतो. आपल्या सगळ्यांनी या जागेचा, परिसराचा, आत्मानुभूतीचा आनंद घ्यावा ही कामना आम्ही करतो. आणि ही संपूर्ण आमची जी सेवा आहे ती पूर्णत्वाला घेऊन जाणारे सर्व आमचे आदरणीय सन्मित्र या सेवेत सहभागी झालेत. त्यांनाही मी कृतार्थतेनं धन्यवाद व्यक्त करतो आणि माझे ध्यानचिंतनाचे 2 शब्द आपणापर्यंत या ठिकाणी पोहोचून या शब्दांना विराम देतो.